अभिनव आणि शिल्पाच्या बाळाचं बारसं अभिनवने शिल्पाच्या माहेरीच खूप मोठ्या थाटामाटात घातलं आणि त्याने खूप हौसेने आपल्या मुलीचं नाव ठेवलं अभिषा. अभिनवने यावेळेस शिल्पाला लवकर घेऊन जाण्याचा हट्ट केला नाही. या बाळंतपणामध्ये शिल्पाला प्रचंड त्रास झाला होता. त्यामुळे त्याने मोठ्याचं ऐकून शिल्पाला तिच्या माहेरी जवळजवळ 3 महिने ठेवले. परंतु या 3 महिन्यात तो वारंवार आपल्या कुटुंबाकडे येत होता. आज त्याच्या हातामध्ये त्याच्या बढतीची कागदपत्रे होती. तो आनंदाने फोनकडे वळला. त्याने शिल्पाला फोन करून ही बातमी सांगितली. शिल्पा, माझं प्रमोशन झालं. बघितलंस आपल्या बाहुलीचं, माझ्या अभिषाचा पायगुण. शिल्पा ही खूप खुश झाली. यावेळेस शिल्पानेच 4था महिना संपत आला तसं आईला मला आता माझ्या घरी जायचंय असं सांगितलं. शिल्पा जेव्हा घरी आली तेव्हा, अहो हे तुम्ही कुठे घेऊन आलात मला? अभिनव जेव्हा तिला घेऊन एका दुसऱ्याच ठिकाणी आला तेव्हा तिने आश्चर्याने विचारले. तसा तो म्हणाला, अगं ये तर पहिली. ती दुसऱ्या मजल्यावर आली तेव्हा एका फ्लॅटच्या दरवाज्यामध्ये त्याच्या मित्राची बायको शिल्पाला ओवाळायला थांबली होती. शिल्पा, हे आपलं नवीन घर. नवीन घर? हो हो, तसं रिसेलमधलं आहे, म्हणजे आपल्यासाठी नवीनच आहे. अभिनवच्या मित्रांच्या आणि त्यांच्या बायकांच्या उपस्थितीमध्ये शिल्पाने त्याला जास्त काही विचारलं नाही. जेव्हा ती 4घे जण राहिली तेव्हा मात्र तिने अभिनवला विचारलं, काय हो, रिसेलमध्ये जरी असेल तरी हा फ्लॅट तुम्ही विकत घेतला का? हो राणी सरकार, तुझी खूप इच्छा होती ना स्वतःच्या घराची. पहा, तुमच्या नवऱ्याने तुमची ती इच्छा पूर्ण केली. अहो पण इतके पैसे कसं काय जमलं? राणी, आता तुझा नवरा जास्त पगाराच्या नोकरीवर आहे. आपल्या बाहुलीचा पायगुण आणि मला सहजरित्या कर्ज मिळालं. मी ठरवलं की माझ्या या लक्ष्मीला आणि या छोट्या लक्ष्मीला घेऊन नवीन घरातच जायचं. अहो पण हप्ते वगैरे कसं जमणार सगळं? शिल्पा, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना, असं म्हणत अभिनवने शिल्पाला जवळ घेतलं. शिल्पा ही काटकसरीची होती, उधळ्या स्वभावाची नव्हती. त्यामुळे अभिनवने आणून दिलेल्या पैशात ती खूप सुखासमाधानाने संसार करत होती. घराचे आणि फर्निचरचे हप्ते घेऊन खूप कमी पैसा हातामध्ये राहत होता. त्यामुळे अभिनव आता आणखीन दुसरं कामही करू लागला. शिल्पाला त्याची एवढी दगदग मान्य नव्हती. ती त्याला खूप समजवायची, परंतु काही गोष्टी अभिनव शिल्पाजवळ बोलायचा नाही. जसं इतकी वर्ष झाली तरीसुद्धा माझ्या मुलीला तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये ठेवले आहे, हे तिच्या आईवडिलांचं बोलणं. शिवाय मुलं करणं सोपं असतं, मुलांचं संगोपन करणं खूप अवघड असतं. कळेलच आता 2 मुलं पोटाला आल्यावर, असं आपल्या आईवडिलांचं बोलणं. हे सगळं त्याच्या मनामध्ये घर करून बसलं होतं. तो वेड्यासारखा काम करत होता. पहिल्यापेक्षा दुप्पट पगाराची नोकरी असूनही त्याला पैसा पुरत नव्हता. अभिनव आपलं काम खूप मन लावून करत होता. बघता बघता त्याची अभिषा 3 वर्षाची झाली. अभिनवचं संपूर्ण जग आता त्याच्या मुलीभोवती फिरत होतं. पप्पांचं माझ्यावर इतकं प्रेमच नाही, असं त्याचा पोरगा तक्रारीही करायचा. शिल्पा तेव्हा त्याला समजून सांगायची. अभिषेक व अभिषा छान एकत्र वाढत होते. दोघा भावंडांमध्ये एकमेकांविषयी जास्तच लळा होता. अभिषाचं तुरतुर चालणं बोलणं याने सगळं घर भरून राहायचं. अभिनव तसा तर आपल्या दोन्ही मुलांना समानच वागवायचा. तरीही अभिषा सतत त्याच्या भोवतीच गुंजत राहायची. रात्री तो यायची वाट बघत बसायची. तो आला की त्याच्या ताटामध्ये जेवल्याशिवाय ती रात्रीचं जेवण करायची नाही. 2 कामे आटपून यायला त्याला रात्री उशीर झाला तरी अभिषा रात्री उपाशी झोपून जायची. अभिनव आल्यानंतर तिला उठवून तो आपल्या ताटात जेवू घालायचा. शिल्पाची आजकाल चिडचिड वाढली होती. अभिनवचं घरी येणं जाणं नियमित राहिलं नव्हतं. तो सतत कामाच्या पाठीमागेच धावत राहायचा. पूर्वीसारखा अभिनवचा वेळ तिला मिळतच नव्हता. तरी ती स्वतःला समजावत राहायची की तो इतकं सगळं कोणासाठी करतो? आपल्यासाठीच करतो ना.
आणि ती आपल्या मनातील गोष्टी मनातच दाबून ठेवायची. अभिषा ही आता शाळेत जाऊ लागली होती. अभिनवने दोन्ही मुलांना चांगल्या शाळेमध्ये घातलं होतं. दिवसेंदिवस खर्च वाढत होता. अभिनवचा पगार इतका तर नक्कीच होता की त्याचं व्यवस्थित आता भागत होतं. घराचे हप्तेही फिटत आले होते. त्यामुळे शिल्पाची इच्छा होती की अभिनवने आता जास्त दगदग न करता एकच नोकरीमध्ये व्यवस्थित राहावं. आजकाल दररोज दोघांचे हलके हलके खटके उडू लागले होते. शिल्पा चिडली की अभिनव एकच वाक्य तिच्या तोंडावर मारून रिकामा व्हायचा की मी हे सगळं कोणासाठी करतो. खर्च वाढले आहेत. आज 2 मुलांच्या शाळा, त्यांचे ट्युशन्स आणि मला माझ्या मुलांना बेकारड्या पद्धतीने वाढवायचं नाही. मी त्यांना ते सगळं देणार जे इतर चांगल्या घरातील मुलांना मिळतं. यावर शिल्पा गप्प राहायची. तरीही ती आपल्या संसारामध्ये सुखात होती. मध्ये तिला ते लग्नानंतरचे 2 खोल्यातले दिवस आठवायचे. काहीच तर कमी नव्हतं तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये. ना पैसा, ना सुख, ना आनंद आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभिनवचं भरपूर वेळ मिळणारी सोबत, जी आता खूपच बेताची मिळत होती. आज आठवड्याची भाजी आणून टाकावी या विचाराने शिल्पा मोठ्या बाजारपेठेमध्ये आली होती. ती भाजी घेत असतानाच वहिनी या ओळखीच्या आवाजाने तिने मागे पाहिले असता अभिनवचा मित्र तिच्या समोर उभा होता. रमेश भाऊजी, तुम्ही किती दिवसांनी दिसताय? आजकाल तर तुम्ही आमच्या घरी यायचं सोडूनच दिलं. शिल्पाने तक्रार मांडली. त्यावर तो हसत म्हणाला, आजकाल आमच्या मित्रांना फ्रेंड सर्कल बदलला आहे, त्यामुळे शिल्पाला हे नवीनच होतं. असं काय बोलताय भाऊजी? तुमच्या दोघांची किती जुनी मैत्री आहे. मैत्री आहेच वहिनी, आजसुद्धा. परंतु आता अभिनवला वेगळ्या मित्रांचं सर्कल मिळालेलं आहे. त्याच्याशी कामानिमित्त त्यांचं जास्त उठणं बसणं होतं. त्यामुळे मी थोडासा दूर झालोय. मैत्री तुटलेली नाही आहे. या उत्तरावर सुस्कारली शिल्पा. या ना घरी. अभिषासुद्धा विचारत होती की रमेश काका का येत नाहीत म्हणून. वा, भाऊली इतकी मोठी झाली वाटतं. तिचे काका घरी येतच नाहीत. मग कसं कळणार त्यांना की त्यांची भाऊली आता किती मोठी झाली आहे ते. अहो, आता गेली ना अभिषा 3रीला. हो, ते पण खरंच. मुलं किती लवकर मोठी होतात ना. वहिनी, जरा तुम्हाला थोडा वेळ आहे का? मी बोलायचं म्हणतोय थोडंसं तुमच्याशी. बोला की भाऊजी. आपण बसूया का? चला, आज तुम्हाला चहा पाजतो. दोघेजण एका हॉटेलमध्ये गेले. लग्न झाल्यापासून शिल्पा रमेशला ओळखत होती. आज रमेशचं वागणं तिला थोडंसं वेगळंच वाटत होतं. काय झालं रमेश भाऊजी? सगळं व्यवस्थित आहे ना? वहिनी, हे तुम्हाला कसं सांगावं हे मला समजत नाही आहे. पण तुम्हाला सांगावं असं मला वाटतंय. काय आणि ते? घरात सगळं ठीक आहे ना? हो, माझ्या घरात सगळं ठीक आहे. थोडं अभिनवबद्दल बोलायचं होतं. आणि शिल्पाच्या छातीमध्ये थोडंसं चर झालं. भाऊजी, काय झालं? वहिनी, अभिनवच्या मित्रांमध्ये एक नवीन मित्र सामील झाला आहे. त्याचं नाव आहे पदमजी. तो माणूस मला नाही चांगला वाटत. वहिनी, मी हे अभिनवलाही बोललो, परंतु अभिनव काही ऐकून घेत नाही आहे. चांगले नाही म्हणजे काही नाद आहेत का त्यांना? शिल्पाच्या चेहऱ्यावरचं खूप सारं टेन्शन बघून रमेशलाच कसं तरी झालं. आपली बाजू सावरून घेत बोलला, तसं नाही हो वहिनी. पदमजीला किती का व्यसन असेनात, अभिनव कधी व्यसनाधीन होणार नाही याची खात्री आहे मला. त्याला तुमचा आणि मुलांचा खूप लळा आहे. त्यामुळे तो कधी कोणत्या वाईट मार्गाला जाणार नाही, हे खरं आहे. शिल्पाने सुटकेचा श्वास सोडला. मग तुम्हाला काय सुचवायचं आहे भाऊजी? पदमजी. एवढं बोलून रमेश काही क्षण शांत राहिला. शिल्पा प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. नंतर रमेश उगीचच हसत बोलला, वहिनी, माझा मित्र माझ्यापासून दूर जातोय म्हणून त्याची चुगली मी तुमच्याजवळ करतोय. काय भाऊजी, तुम्ही चेष्टा करायला सकाळपासून मीच भेटले का तुम्हाला? शिल्पाच्या या निरागस स्वभावावर रमेश शांतच राहिला. रमेशचा निरोप घेऊन शिल्पा जेव्हा तिथून निघाली तेव्हा तिच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले होते. रमेश तिच्यापासून काहीतरी लपत होता हे तिला समजलं होतं. रात्री उशिरा अभिनव घरी आला. येताच त्याने प्रश्न केला, बाहुली जेवली का?
नाही, शिल्पाने त्रोटक उत्तर दिले. असं कर, ताट कर, मी उठवतो तिला, म्हणून अभिनव तिला उठवायला गेला. त्या दोघांचं जेवण झाल्यावर अभिनव अभिषाला घेऊन झोपायला गेला. सगळं आवरून जेव्हा शिल्पा झोपायच्या खोलीत आली तेव्हा अभिनव आपल्या मुलीला कुशीत घेऊन झोपून गेला सुद्धा. तिला त्याच्याशी बोलताच आलं नाही. नंतरही अभिनव सतत कामामध्ये राहत असल्यामुळे शिल्पाला त्याच्याशी बोलताच आलं नाही आणि हा विषयही तिच्या विस्मृतीमध्ये निघून गेला. आज अभिषाचा वाढदिवस होता. शिल्पाने वारंवार अभिनवला लवकर ये असं सुचवलं होतं. अभिनव अगदी वेळेवर आला. सगळ्या मुलांमध्ये त्याची अभिषा अगदी उठून दिसत होती. ती सजली होती. केक कापल्यानंतर एक बॉक्स अभिनवने अभिषाच्या हातावर ठेवला. अभिषाने तो उत्सुकतेने उघडला. आतमध्ये अतिशय महागडी बाहुली होती. त्या बाहुलीची किंमत शिल्पाला माहीत असल्यामुळे शिल्पाच्या कपाळावर लगेचच अटी पडली. अनेक माणसं असल्यामुळे ती काही बोलली नाही. वाढदिवसाचा कार्यक्रम होताच जेव्हा मुलं झोपली तेव्हा तिने अभिनवजवळ विषय काढला. अहो, इतकी महाग बाहुली आणायची काय गरज होती? शिल्पा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तिचा बाप इतकं कमवतोय की तिला हवी असलेली बाहुली तो आणून देऊ शकतो. अहो, पण खेळणे आहे ते, त्याच्यावरती एवढा पैसा घालवण्यात काय अर्थ आहे? खेळता खेळता मोडून जाईल. मोडू दे, दुसरी आणून देईल. अभिनव, तुम्हाला झाले काय आजकाल? तुम्ही पूर्वीसारखे वाटत नाहीत मला. पूर्वीसारखा वाटत नाही म्हणजे आपण प्रत्येक निर्णय दोघेजण मिळून घ्यायचो. म्हणजे आता ही बाहुली मी आणू का नको हे सुद्धा तुला विचारायला हवं का? अहो, बाहुलीचा प्रश्न नाही. आजकाल तुम्ही मला काही सांगत नाही. पूर्वी कसं कामात हे झालं, आज त्याच्याशी ते बोलणं झालं पर्यंत मला सांगायचा. आजकाल आपण बोलतच नाही. आता मी तुझ्याशी गप्पा मारत घरी बसलो तर आपली प्रगती होणार कशी? आणखीन कसली प्रगती हवी आहे अभिनव तुम्हाला? इतकी छान सरकारी नोकरी आहे, सगळ्या सुविधा आहेत, 2 मुलं आहेत, आपलं घर आहे, अजून काय हवं आहे? हे घर, अगं रिसेलमध्ये घेतलेलं हे घर, कोणीतरी वापरलेलं हे घर. अहो, काय असे ना, आता आपला घर आहे ते. नाही, मला आता अशा खुराड्यासारख्या फ्लॅटमध्ये राहायचं नाही. पॉश एरियामध्ये पॉश फ्लॅट, लक्झरीज लाईफ घ्यायची आहे मला तुम्हाला. त्यांच्यातील हा वाद थोडासा वाढत गेला. त्यांच्या वाढलेल्या आवाजांनी दोन्ही मुलं जागी झाली. तसं अभिनव, बस कर आता, मुलं उठली असं म्हणत मुलीला उचलून घेऊन आतमध्ये निघून गेला. त्यानंतर शिल्पाने कधीच त्याला कोणतीही गोष्ट विचारली नाही. दिवस असेच जात होते. मुलं मोठी होत होती आणि आजकाल अभिनव शिल्पाला थोडा अस्वस्थ वाटू लागला. सतत तो कसल्या तरी काळजीत असल्यासारखा भासू लागला. त्याला कसली तरी भीती वाटते असं जाणवू लागलं. तिने अनेक वेळा त्याला विचारले परंतु अभिनव काहीही बोलत नव्हता. अभिनव आज सकाळपासून थोडा जास्तच अस्वस्थ होता. रात्री झोपताना तो शिल्पाला म्हणाला, बरेच दिवस झाले तू मुलांना घेऊन तुझ्या आईकडे गेली नाहीस. काही दिवस तू आईकडे जाऊन ये. असं करतो, मी उद्याच तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो. उद्या? अहो, मुलांच्या शाळा सुरू आहेत. अगं, येतील फिरवून. बरेच दिवस गेली नाहीत कुठे. आपण उद्या सकाळीच निघूयात. असं अचानक का पण? त्याचं काय झालं? मला कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर जायचं आहे. थोडा जास्त दिवस राहावं लागेल. म्हणून ते मुलांना घेऊन राहण्यापेक्षा आईकडे थोडे दिवस राहून ये ना. शिल्पाला हे पटलं. सकाळी मुलांना हे कळताच आपल्या आजीकडे जायचं म्हणून मुलेही खुश झाली. अभिनवने मुलांचे कपडे, शिल्पाचे कपडे आणि काही दागिने हे पॅक करून घेतले. दागिने कशाला? शिल्पाने प्रश्न विचारला तर मी सुद्धा नाही, तू सुद्धा नाही. घरात ठेवणं रिस्की आहे. शिल्पाला हेही पटलं. सकाळी नाश्ता करून सगळेजण बाहेर पडले. 3 तासांचा प्रवास करून अभिनवने आपल्या मुलांना आणि बायकोला तिच्या माहेरी सोडले. जेवण करून अभिनव लगेच निघाला. तशी शिल्पा बोलली, आजचा दिवस थांबला असतात तुम्ही तर. शिल्पाला जवळ घेत तो बोलला, नाही राणी, खूप महत्त्वाचं काम आहेत.
अभिनवने आपल्या दोन्ही मुलांना खूप गच्च जवळ घेतलं. अभिषाच्या चेहऱ्यावरती खूप साऱ्या पप्पी घेतल्या. आता पप्पा जवळ नसणार, पप्पा कामासाठी बाहेर जात आहे, तेव्हा पप्पांच्या ताटात जेवायचा हट्ट करायचा नाही, एकटं जेवायचं. एकटी जेवणार ना? अभिनवने अभिषाला समजावलं. हो, मी मावशीच्या ताटात जेवणार. मुलीला गच्च जवळ घेत अभिनव गहिवरला. नंतर तो त्याच्या कारमध्ये बसला. कार सुरू करताना त्याची नजर आपल्या पत्नीवर शिल्पावर गेली. शिल्पाला उगीचच हुरहुर लागून राहिली होती. अहो, म्हणत ती पुढे आली. तुम्ही ठीक आहात ना? शिल्पाचा प्रश्न अभिनवने अगदी प्रेमाने शिल्पाला गाल थोपटला. मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे, मुलांची काळजी घे, असं म्हणून दुसऱ्या क्षणी अभिनवने कार सुरू केली आणि तिथून तो निघून गेला. शिल्पा जवळजवळ 2 ते 3 वर्षांनी माहेरी आली होती, त्यामुळे ती आणि मुले आजोळी अगदी रमून गेली. अभिनवचा रात्री फोन येत होता. अभिनवला जाऊन आता 2 आठवडे होऊन गेले होते. 3 दिवसांपासून अभिनवचा फोन आला नाही. कामात जमलं नसेल असं विचार करून शिल्पाने त्यावर जास्त विचार केला नाही. ती आतमध्ये आपल्या आईसोबत स्वयंपाक करत असतानाच तिची बहीण घाईघाईने स्वयंपाक खोलीमध्ये आली आणि बोलली, ताई, अगं बाहेर चल, तुमच्या तिकडून काही माणसं आलीत, बघ ती काय बोलतायत. शिल्पा हात धुवत बाहेर गेली. 8-9 माणसं खूप तावातावाने तिच्या वडिलांना बोलत होते. काय झालं बाबा? अगं ही माणसं बघ काय म्हणतायत. अभिनवने त्यांच्याकडून म्हणे खूप पैसे घेतलेत आणि या सगळ्यांचे त्याने पैसे बुडवले. हो, हे खरं आहे. तुम्ही का मिसेस अभिनव? हो, मी मिसेस अभिनव. असं मग आता आम्हाला सांगा, तुमचा नवरा आमचे पैसे बुडवून कुठे पळून गेला ते? अहो, काहीही काय बोलताय, ते कामासाठी बाहेर गेलेत. कसल्या कामासाठी? आमचे पैसे बुडवून कुठेतरी लपून ठेवण्यासाठी का? असं काय बोलता? इतक्या सगळ्यांकडून यांनी पैसे घेतलेत? हो हो, फक्त आमच्याकडून नाही तर असे अनेक जण अजून आहेत, त्यांच्याकडून तुमच्या नवऱ्याने पैसे घेतले आणि आता तो त्यावर बोलत नाही आहे. इतक्या सगळ्यांकडून जर त्यांनी पैसे घेतले असते तर मला कळालं असतं. काहीही काय बोलता तुम्ही? हे बघा बाई माणसाच्या तोंडाला लागण्याची आम्हाला सवय नाही. काही जण हमरीतुमरीवर येऊन बोलू लागले. तसे शिल्पाचे बाबा म्हणाले, हे बघा, शांतपणे बसा आणि नेमकं काय झालं ते सांगा, तोपर्यंत मी माझ्या मुलालाही बोलवतो. शिल्पाच्या बाबाने त्याच्या मुलाला कामावरून बोलावून घेतले. तोपर्यंत त्या माणसांनी अशा रीतीने माहिती सांगितली की स्कीमसाठी अभिनवने बऱ्याच जणांकडून खूप रक्कम घेतलेली आहे आणि स्कीम वगैरे काहीही नाही. रकमेचा आकडा ऐकून शिल्पासकट तिच्या माहेरच्या प्रत्येक व्यक्तीच्या छातीमध्ये धस झालं. ती माणसं भांडणं करून धमकावून निघून गेली. शिल्पाच्या घरात ही चर्चा सुरू झाली. शिल्पाला काही एक समजत नव्हतं. तिच्या कानात बोललेले शब्द शिरत नव्हते. खूप लांबून काहीतरी ऐकू येत असं वाटत असताना ती बेशुद्ध होत खाली पडली. शिल्पाने दुसऱ्या दिवशी स्वतःला खूप सावरलं. तिने त्याच्या मित्राला रमेशला फोन केला. रमेश भाऊजी, मी शिल्पा बोलते. अहो वहिनी, आता कुठे आहात तुम्ही? मी माहेरी आहे. आणि अभिनव कुठे आहे? कामानिमित्त बाहेर गेलेत. कसलं काम? ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेत. वहिनी, त्याच्या कामामध्ये बाहेर आउटसाईड काम नाहीच आहे, फक्त ऑफिस वर्क आहे. भाऊजी, अहो मला काहीच समजत नाही आहे. काल काही माणसं इकडे आली होती आणि ती असं म्हणत होती की त्यांनी म्हणे बऱ्याच लोकांना पैशामध्ये फसवलंय. यावर रमेशचा सुस्कारा तिच्या कानामध्ये शिरला. वहिनी, कळलं तर तुम्हाला हे पहा वहिनी, जे तुम्ही ऐकलं ते खरं आहे. खूप सारी माणसं अभिनवला शोधत आहेत. माझ्याकडेही बऱ्याच वेळा चौकशी झाली आहे. इतकंच नव्हे वहिनी, तर अभिनवच्या नावाने केस फाईल केली आहे चौकीत. हे ऐकूनच शिल्पाच्या डोळ्यासमोर अंधेरी आली. वहिनी, त्याने इतका पैसा सगळ्यांकडून घेतलेला तुमच्या लक्षात नाही का आला? नाही हो भाऊजी, मला यातलं काहीसुद्धा माहीत नाही. अभिनवने तुम्हाला फोन केलेत का? 4 दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता. त्यानंतर त्यांचा एकही फोन आलेला नाही. काय केले हे अभिनवने? या स्वराने शिल्पा आणखीनच घाबरली. भाऊजी, आता काय होणार? हे बघा वहिनी, त्याचा फोन तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत आलेल्या माणसांना
तुम्ही बिलकुल कसलीही दाद लावू देऊ नका. तुम्हाला तसंही काही माहीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही तेच सांगा की अभिनव कुठे आहे ते तुम्हाला माहीत नाही आणि पैशाबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नाही. खरंच हो भाऊजी, मला खरंच काही माहिती नाही, रडवलेली झाली शिल्पा. वहिनी, तुमच्यावर विश्वास आहे माझा. फक्त तुम्हाला आता खूप खंबीर राहावे लागणार आहे. त्यांचा फोन आला तर त्याला खडसावून जाब विचारा आणि काही जास्त लागलं तर मला नक्की फोन करा. जेव्हा रमेशचा फोन ठेवला तेव्हा शिल्पा पूर्ण तुटून गेली होती. आत्तापर्यंत तिला थोडी आशा होती की हे जे काही कानावर येत आहे ते सगळं चुकीचं आहे, परंतु त्यामध्ये ही सत्यता आहे हे रमेशच्या फोनने तिच्या समोर आली आणि तिचे हातपाय गळून गेले. अभिनव आणि शिल्पा यांच्या जीवनामध्ये हे नवीन संकट काय येऊन बसले? अभिनवने किती लोकांचे पैसे घेतलेत काय माहीत, आणि तो कुठल्या नवीन वाईट मार्गाला लागलेला आहे हे सुद्धा माहीत नाही. हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.